नमस्कार. आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर देताना तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. समजा मी तुम्हाला एका ग्लासमध्ये डिटर्जंट पावडर, युरिया खत, मृतदेह जतन करण्यासाठी वापरलं जाणारं केमिकल, आणखी काही रसायन मिसळून पिण्यास दिलं तर तुम्ही पिणार का? नाही ना? पण जर मी सांगितलं की हीच रसायन काही ठिकाणी दुधात मिसळल्याची प्रकरणं वारंवार उघड झालेली आहेत, तेच दूध तुमच्या घरात, तुमच्या मुलाच्या हातात आणि तुमच्या कुटुंबाच्या पोटात जात असेल तर? मित्रांनो, आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही दूध घेताना 100 वेळा विचार कराल. कारण हा विषय फक्त दुधाचा नाही, हा विषय आहे तुमच्या मुलांच्या आरोग्याचा, तुमच्या कुटुंबाच्या जीवाचा. आपण दूध म्हणजे संपूर्ण अन्न मानतो, पण काही नराधाम लोकांनी त्याच दुधाला विष बनवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, दुधामध्ये काही ठिकाणी भेसळ करण्यासाठी मेलामाइन नावाचं केमिकल वापरलं जातं. असा आरोप अनेक कारवायांमध्ये समोर आलेला आहे. दूध पाण्याने वाढल्यानंतर प्रोटीनचं प्रमाण जास्त दाखवण्यासाठी हे केमिकल वापरलं जातं. आणि त्याहून पलीकडं दूध घट्ट दिसावं म्हणून युरिया खत मिसळल्याचे प्रकरणही वेळोवेळी उघड झालेली आहेत. आणि तिसरी गोष्ट, दुधाला जास्त फेस यावा, ते जाड दिसावं, शाईन दिसावं यासाठी डिटर्जंट आणि कॉस्टिक सोडा वापरल्याच्या घटनाही समोर आलेल्या आहेत. आणि चौथी गोष्ट सर्वात धक्कादायक, दूध जास्त दिवस खराब होऊ नये म्हणून काही ठिकाणी फॉर्मलिन सारख्या रसायनाचा वापर केल्याची प्रकरणं अन्न सुरक्षा विभागाने उघडकीस आणलेली आहेत. आता तुम्ही सांगा, हे दूध आहे का विष? ज्या रसायनाचा वापर मृतदेह जतन करण्यासाठी, साफसफाईसाठी किंवा औद्योगिक कामासाठी होतो, तेच रसायन जर आपल्या मुलाच्या पोटात जात असेल तर यापेक्षा मोठं पाप कोणतं? म्हणूनच जे अधिकारी भेसळ माफियावरती कारवाई करत आहेत ते चुकीचं काहीच करत नाहीत, यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. माझं स्पष्ट मत आहे, जो माणूस लोकांच्या जीवाशी खेळतो त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. पण फक्त सरकार नाही, दूध संकलन करणारे डेअरी चालक, विक्रेते आणि प्रामाणिक व्यावसायिक यांनीही पुढे यायला पाहिजे. कारण काही भेसळखोरामुळं संपूर्ण दूध व्यवसाय बदनाम झालेला आहे. आज प्रश्न फक्त नफ्याचा नाही, प्रश्न आहे लाखो लोकांच्या आरोग्याचा. मित्रांनो, जागे व्हा. भेसळ करणाऱ्यांना साथ देऊ नका, त्यांच्यासोबत भेसळ करू नका, त्यांना उघड करा. कारण आज जर आपण गप्प बसलो तर उद्या आपल्या मुलाच्या आरोग्याची किंमत आपल्यालाच मोजावी लागणार आहे. दूध शुद्ध हवं, नफा नाही, आरोग्य वाचलं पाहिजे. भेसळखोर नाही,